आता हे सेक्शन आला, हा फायनान्स ॲक्टमधनं आला, हा फायनान्स ॲक्टमधनं आला. तर ह्याच्यामध्ये वेवर कसला आहे, या सेक्शनचा वेवर कसला आहे, वेवर ऑफ इंटरेस्ट आणि पेनल्टी. इंटरेस्ट और पेनल्टी और बोथ रिलेटिंग टू डिमांड रेस अंडर सेक्शन 73 फॉर सर्टन टॅक्स पिरियड. आता हे सर्टन टॅक्स पिरियड कुठले आहेत, सेक्शन वाचल्यावरती आपल्याला कळतं की सर्टन टॅक्स पिरियड हे 1 जुलै 17 ते 31 मार्च 2020, म्हणजे 17, 18, 19, 19, 20 या 17, 18, 19, 20 या 3 वर्षाकरता. वाचल्यावरती आपल्याला काय कळतं बघा, नॉट बी स्टँडिंग एनिथिंग टू द कॉन्ट्री कंटेन इन दिस ॲक्ट वेअर एनी पर्सन ऑफ टॅक्स इज पेएबल. आता पहिले शो कॉज जाते, नंतर मग ऑर्डर जाते. तर टॅक्स इज पेएबल, चार्जेबल विथ टॅक्स इन अकॉर्डन्स विथ, चार्जेबल विथ टॅक्स इन अकॉर्डन्स विथ अ नोटीस इश्यूड 73 मध्ये DRA 01 इश्यू झाले, आणि ज्यामध्ये जर सिमिलर तसंच डिफॉल्ट जर नेक्स्ट इयरला असेल तर स्टेटमेंट जातं, म्हणजे एक नोटीस आहे किंवा स्टेटमेंट आहे हे इश्यू केलं गेलं आहे. 73(1) प्रमाणे शो कॉज आणि 73(3) प्रमाणे स्टेटमेंट. ऑर्डर इश्यू केलेली नाही, अजून ऑर्डर इश्यू केलेली नाही. तर या केसमध्ये काय होईल, टॅक्स अमाऊंट दिली, त्याला इंटरेस्ट दिलाय, पेनल्टी दिलेली आहे. हा एक लॉस फक्त वाचला तर पुढे काय म्हटलंय की नो इंटरेस्ट अंडर सेक्शन 50 आणि पेनल्टी दिस ॲक्ट शॅल बी पेएबल. हे त्याला पेएबल नसेल. वेवर कसला आहे, इंटरेस्टचा आणि पेनल्टीचा आहे. त्यांनी अमाऊंट भरली पाहिजे. कधीपर्यंत भरली पाहिजे बघायचं आपल्याला पुढे. एक काय दिलंय, नोटीस इश्यू केली. दुसरं काय दिलंय की अन ऑर्डर, DRC 7 आलं आणि नो ऑर्डर, म्हणजे अपीलची ऑर्डर आलेली नाही किंवा रिव्हिजन ऑर्डर ऑथॉरिटी त्याची केस गेली आहे, एकतर अपील ऑथॉरिटी गेले किंवा रिव्हिजन ऑथॉरिटी गेली त्याची केस, पण त्याची ऑर्डर पास नाही झालेली. आणि तिसरं ऑर्डर पास, रिव्हिजन ऑर्डर पास, पण त्याचं ट्रिब्युनलमध्ये पुढे नो ऑर्डर पास. पर्टेनिंग टू पिरियड, कुठला पिरियड, 3 वर्ष, 17, 18, 19, 20, किंवा त्यातला काही भागापुरता. अँड द सेड पर्सन पेज, जर तो व्यक्ती पे करतो फुल अमाऊंट ऑफ टॅक्स पेएबल ॲज पर द नोटीस. नोटिसीमध्ये जी अमाऊंट दिली, म्हणजे नोटिसीमध्ये टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी तिन्ही आहे, तर अमाऊंट टॅक्सची पे करतो आयदर नोटीसमधनं किंवा स्टेटमेंटमधनं किंवा ऑर्डरमधनं, जे ABC मध्ये दिले, वाचले आपण आता इकडे वरती वाचले. तर ॲज द केस मे बी ऑन ऑर बिफोर. आता जे त्यांनी नोटिफिकेशन काढली की नोटिफाईड, त्यात त्यांनी डेट दिली 31/3/25. जे नोटिफिकेशन तुम्हाला मी दाखवू शकतो, इथं मी क्लिक केलं, काढलं इथे, तर हे ओपन झालं. यात हे बघा, रजिस्टर्ड पर्सन टू हुम अ नोटीस ऑर स्टेटमेंट ऑर ऑर्डर, जे आता आपण ABC वाचलं 128A मधलं, त्यात त्याने दिले डेट अप टू विच पेमेंट फॉर द टॅक्स पेएबल ॲज पर द नोटीस. पेमेंट केलं पाहिजे 31/3/25 पर्यंत, हे दिलं पेमेंट केलं पाहिजे. हे फक्त पेमेंट ते दिले, पेमेंट तुम्ही 31/3/25 पर्यंत केलं पाहिजे. रजिस्टर्ड पर्सन टू हुम अ नोटीस, आता दुसरा पुढचं वाचतो. हे झालं एक, हा एक विषय झाला. याच्या पुढे प्रोव्हिजनमध्ये त्यांनी काय दिले, प्रोव्हाइडेड दॅट, आता जे नोटिफाय करतील ते आता थोडी मी काढलं ते 21 हे काढलं, यात दिलेली आहे डेट, ती पेमेंट कधीपर्यंत करायचं. दुसरं, नोटीस इश्यू केली गेली फ्रॉड केस म्हणून 74(1) मध्ये, आणि 74(1) मधली केस डिपार्टमेंटला काय प्रूव्ह करता आली नाही, 74 मधली केस आहे, मग ती रिक्वायर्ड टू इश्यू झाली 73, नॉन फ्रॉड केस म्हणून ती कन्सिडर करायची आहे. 74 मध्ये नोटीस काढली होती, ऑर्डर काढली होती, रिक्वायर्ड टू बी पास बाय द प्रॉपर ऑफिसर इन पर्च्युअन्स ऑफ द डायरेक्शन ऑफ द अपिलेट ऑथॉरिटी, ट्रिब्युनल किंवा कोर्टच्या नुसार, जी एक तरतूद आहे 75(2) मध्ये. जर नोटीस काढली आहे 74ची आणि जर तिकडे ती विचाराधीन होत नाही 74(1)च्या, तर मग तीच नोटीस समजली जाईल 73(1)ची, म्हणजे नॉन फ्रॉड केसची आहे. तर त्याची जी ऑर्डर आली, ती ऑर्डर आल्यापासनं
6 महिने 6 महिने जे आहे सर्क्युलरमध्ये नोटिफाय केलं आहे की त्याकरता डेट एंडिंग ऑन कम्प्लिशन ऑफ 6 months फ्रॉम द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ ऑर्डर बाय द प्रॉपर ऑफिसर रिडिटरमाइन टॅक्स 73मध्ये 74मध्ये रिडिटरमाइन झाला 73मध्ये. अशी गरज का पडली? कारण की जे दावे होते 74 प्रमाणे ते सिद्ध होऊ शकले नाही. 74 त्यांनी डिफॉल्ट केला आहे पण डिफॉल्ट 74 खाली सिद्ध होत नसेल तर मग तो 73 समजला जातो. त्यानुसार ती ऑर्डर आली की हा 73मध्ये विचारात घ्या, तिथपासून 6 महिन्यामध्ये पेमेंट करायचं. 6 months फ्रॉम द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ द ऑर्डर बाय द PO रिडिटरमाइनिंग द टॅक्स. अपीलची ऑर्डर आहे कुठली ह्या प्रोव्हाइड ॲक्टमध्ये म्हणतात. आता जेव्हा 74ची नोटीस काढली जाईल, ऑर्डर काढली जाईल, हां, तर त्याच्याविषयी जी कारवाई आहे तर टॅक्सपेअरचं म्हणणं काय की ठीक आहे माझ्याकडनं टॅक्स देणं राहून गेलं आहे पण माझा उद्देश तो नव्हता. फ्रॉड किंवा लबाडी हा माझा उद्देश नव्हता. आणि जर ते पटलं त्या ऑथॉरिटीला, ऑपरेट ऑथॉरिटी, ट्रिब्युनल किंवा कोर्टला जर पटत असेल आणि मग त्यांनी बघा हे काम कोण करतं? काम करतं ॲड्ज्युडिकेटिंग ऑथॉरिटी. त्यांनी ऑर्डर काढली, त्यांच्याकडे अधिकार आहे ऑर्डर काढण्याचा. आणि ॲड्ज्युडिकेटिंगच्या ऑर्डरला टॅक्सपेअर ज्यावेळेस आपली बाजू मांडताना सांगतो की माझा डिफॉल्ट झाला आहे पण 74 प्रमाणे तो चुकीचा आहे, 73 प्रमाणे मी मान्य करतो. आणि तेच जर मान्य केलं अपील ऑथॉरिटी, ट्रिब्युनल किंवा कोर्टनी तर तीच कारवाई जी 74 होती ती त्यांच्या ऑर्डरप्रमाणे 73 पुढे चालू राहील. मग ती जी ऑर्डर काढतील ते ती तुम्ही 73 कन्सिडर करा. आपल्या सिस्टीमला काय ना 74 नोटीस जर काढली आपण DRC मध्ये, हां, 73 मध्ये येतच नाही. तसं काय दिलं त्यानं आपण जेव्हा वाचलं त्यात दिलं त्यानं तसं की ती तशी कन्सिडर करता येते म्हणून नवीन नोटीस काढण्याची गरज नाही. जर 74 पहिली बघा सगळ्यात पहिली गोष्ट काय, टॅक्सपेअर काय बोलणार की मी हे केलंच नाही. मग जर ते केलं असे पुराव्यानुसार सिद्ध होत असेल तर तो हे सांगणार की 74 पेनल्टी जास्त आहे, 74 मी केलंच नाही, मी 73 मान्य करतो. दुसरा ऑप्शन त्याला आहे. आणि जर त्याचं म्हणणं मान्य होत असेल, ही सगळी कारवाई होताना जर तुमचा जो पिरियड आहे, नोटीस कधीपर्यंत काढायची, शोकॉज कधी काढायची, ऑर्डर कधी काढायची, हा पिरियड संपला असेल मग नव्यानं नोटीस काढता येणारच नाही ना. मग जी नोटीस काढली आहे 74ची तीच 73ची कन्सिडर करता येते असं आपण मागच्या क्लासला बघितलं आहे. 75(2) ज्यावेळेस आपण बघितलं की प्रोविजन ऑफ सेक्शन 72 द सेड नोटीस ऑर ऑर्डर शॅल बी कन्सिडर्ड टू बी नोटीस ऑर ऑर्डर ॲज द केस मे बी रेफर टू इन क्लॉज AB दिलं त्यामध्ये. आता ते कसं ॲक्च्युली करतात प्रोसिजरमध्ये ते मला माहीत नाही पण तरतूद तशी आहे. हां काढल्यानंतर तिला 73 मध्ये यायचं. हां फ्रॉड नाही. हां नंतर ती 73 मध्ये होतच नाही सिस्टीमला. 74 ते DRC काढल्यानंतर 73 होतच नाही. 74 मध्ये ऑर्डर करायला पण असं तरतूद तर अशी आहे ना. पण आता तरतुदीनुसार जर गेलं तर म्हणजे ती ऑर्डर जर 74 मध्ये केली 73 होतच नसेल ऑर्डर हां तर मग 74 मध्ये ऑर्डर केल्यानंतर त्याला बेनिफिट काय? पण कायद्याला काय सांगतो 74 मधली एक 73 होऊ शकते ना. म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम आहे हा. म्हणजे पोर्टलचा प्रॉब्लेम आहे. आपण तेच बघतो ना ती ज्या वेळेस ते ऑर्डर काढली जाईल. मी तेच तुम्हाला सांगतो ना की अपील ऑथॉरिटी किंवा ट्रिब्युनल किंवा कोर्टमध्ये ज्या वेळेस तो मॅटर गेला आहे तर ते ऑर्डर देतील की ही तुम्ही 74 73 कन्सिडर करा आणि त्यानुसार पुढे कारवाई कंटिन्यू करा. मग तेच त्यात दिलेलं आहे ना. पास केले तुम्ही बघा ॲड्ज्युडिकेटिंग ऑथॉरिटीने पास केले 74 आणि प्रॉपर ऑफिसर इन पर्च्युअन्स ऑफ द डायरेक्शन प्रॉपर ऑफिसरला पर्च्युअन्स ऑफ द डायरेक्शन ऑफ द अपीलेट ऑथॉरिटी ट्रिब्युनल कोर्ट इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 75(2) प्रमाणे ते म्हणतात की असा तिथे कायदे असल्यामुळे तुम्ही ती कन्वर्ट करा. कशामध्ये ऑर्डर काढून ते सांगतात की तुम्ही ही 73 विचारात घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही याची कारवाई पुढे कंटिन्यू करा. जी आहे ती
तशी जर ऑर्डर आली, तेच म्हणतो ना आपण 6 months फ्रॉम द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ द ऑर्डर बाय द PO रिटर्न करा. मग ती पुन्हा निश्चितीकरण त्याचा केल्यानंतर ती 73 होईल. मग ती ऑर्डर आल्यापासून मग 6 महिने दिले. म्हणजे इथे जो कालावधी त्यांनी दिलेला आहे, हा जो कालावधी आहे हा 6 महिने 31 मार्च हा दिलेला आहे. हा कोणाकरता? हा ABC मध्ये नॉर्मल आहे. पण 74 मधलं जर का अशा प्रकारे ऑर्डर निघून 73 मध्ये करायची आहे, तर ती ऑर्डर आल्यापासून 6 महिन्यामध्ये हे जे व्यवहार आहे हा कोणाला आहे? 74 मध्ये त्यांची ऑर्डर त्याला नाहीच आहे. इथे बघितलं काय आपण 73(1) मध्ये किंवा 73(3) मध्ये ज्यांना शोकॉज दिले त्यांना त्याच्यानुसार ऑर्डर दिलेली आहे, त्यांच्याकरता ही व्यवहार आहे. 74 मध्ये व्यवहारच नाही आहे. मग 74 मध्ये ज्याला कोणाला ऑर्डर काढली आहे तो ती 73 मध्ये त्याचे जर का कन्वर्ट होत असेल त्या ऑर्डरप्रमाणे, मग ह्याला जो कालावधी दिला आहे नॉर्मल कालावधी 31/3/25 पर्यंत, तो जर का त्याला लागू करायचा म्हटला तर हे जेवढं प्रकरण पुढे जाईल ती लागू त्याला होणार नाही. म्हणून त्याला तिथपासून 6 महिन्यात तो व्यवहार देण्यात येईल. तसंच डिपार्टमेंट पण अपील करू शकता. प्लस रिव्हिजन ऑथॉरिटी आहे, त्यांच्याकडनं एखादी केस जर का रेफर झाली आणि त्यातनं एखाद्या टॅक्सपेअरचं जे काय डिमांड फायनल झालं आहे ते वाढत असेल. तिसरा प्रोव्हिजो बघा, हा पुढचा प्रोव्हिजो काय म्हणतो, दुसरा प्रोव्हिजो की प्रोव्हाइड फर्दर दॅट द कन्क्लुजन ऑफ द प्रोसिडिंग कुठे एक तर डिपार्टमेंटल अपील आहे किंवा रिव्हिजन ऑथॉरिटीमध्ये केस गेली, तर इथे ॲडिशनल टॅक्स जर आला, ॲडिशनल टॅक्स आपण अगोदर पण बघितलं 84 मध्ये की एखादं प्रकरण गेलं तर त्यामध्ये टॅक्स कमी किंवा जास्त होऊ शकतो. तर टॅक्सपेअर अपीलात गेला तर ऑथॉरिटीने टॅक्स कमी केला, डिपार्टमेंट अपीलात गेलं तर टॅक्स वाढला. जर टॅक्स वाढत असेल तर ती वाढीव अमाऊंट जी आहे, पे द ॲडिशनल अमाऊंट ऑफ टॅक्स पेएबल इफ एनी in accordance with the order of the appellate authority, tribunal, court or the revision authority as the case may within 3 months from the date of the order. ती ऑर्डर आल्यापासून 3 महिन्यात त्यांनी ॲडिशनल अमाऊंट भरली पाहिजे. तसंच ज्यांनी इंटरेस्ट आणि पेनल्टी भरलेली आहे, नो रिफंड ऑफ द सेम शॅल बी अवेल, त्यांना रिफंड मिळणार नाही. हे झालं एवढं. आता ज्यांनी कोणी अपील केलं आहे त्यांचं प्रकरण आता चालू आहे, त्यांना हा बेनिफिट घ्यायचा असेल तर पुढे याद दिलं आहे वेअर नथिंग. त्यापूर्वी एक सांगतो की ज्यांचा रिफंडची केस आहे, नथिंग कंटेंट इन सबसेक्शन 1, जो वेवर आहे तो रिफंडसाठी नाही आहे. म्हणजे जर का जी केस आहे ज्यामध्ये जे काही नोटीस पाठवले आहे, ऑर्डर पाठवली, ती कशाबद्दल आहे? शॉर्ट पेड, नॉट पेड आणि ITC जो अवेल केला आहे, युटिलाइज केला आहे त्याविषयी आहे. नथिंग इन कंटेंट सबसेक्शन 1 शॅल बी ॲप्लिकेबल इन रिस्पेक्ट ऑफ केसेस. तिथे अपील रिट पिटिशन बिफोर अपिलेट ऑथॉरिटी, ट्रिब्युनल, कोर्टमध्ये जोपर्यंत ते विड्रॉ करत नाही, पहिले हे विड्रॉ करा. हे विड्रॉ केल्यानंतरच काय होईल, इथे ॲप्लिकेशन करता येईल. ॲप्लिकेशन करण्यापूर्वी आणि तुम्ही याचा फॉर्म बघाल, त्या फॉर्ममध्ये ही माहिती द्यावी लागते. आम्ही रिट पिटिशन जे आहे ते विड्रॉ करण्याकरता काय केलं आहे, ॲप्लिकेशन केलं. मग ही सगळी माहिती त्या फॉर्ममध्ये दिल्यानंतर मग तो PO प्रोसेस करेल. म्हणजे ॲप्लिकेशन करण्यापूर्वीच काय करायचं आहे हे पहिले याद दिलं आहे. रिफंडची केस आहे तर हा व्यवहार नाही आहे. ज्यांनी रिट पिटिशन दाखल केले, अपिलात जे गेले त्यांनी ते अपील पहिले विड्रॉ करा. म्हणजे लिटिगेशन मॅटर टॅक्सपेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू गव्हर्नमेंटला संपवायचे, म्हणून त्यांना ऑफर दिली आहे की तुमचं आम्ही इंटरेस्ट पेनल्टी माफ करतो आणि तुम्ही टॅक्स संपूर्ण जमा करा. मग तो कशा प्रकारे जमा करायचा? एक नॉर्मल टॅक्स आहे, दुसरा मग ॲडिशनल टॅक्स आहे, तिसरं 74ची केस 73 मध्ये आली आणि ज्यांनी अपील केलं आहे ते अपील पहिले काय करा, तुम्ही मागे घ्या. आणि पुढे काय दिलं आहे, वेअर एनी अमाऊंट स्पेसिफाईड अंडर सबसेक्शन 1 हॅज बीन पेड, जी अमाऊंट पेबल आहे ती पेड केली तर इथे कारवाई संपली. इथे कारवाई संपली कोणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू? अंडर नो अपील. म्हणजे ही कारवाई संपली म्हणजे ह्या कारवाईच्या अगेन्स्ट टॅक्सपेअर अपील नाही करणार, डिपार्टमेंट अपील नाही करणार, असं नाही होणार. रिव्हिजन ऑथॉरिटीकडे ही केस जाणार नाही असं नाही होणार. लक्षात घ्या. हे जो टॅक्स डिटरमाइन केला आहे, समजा एका बाबा 5 करोड डिटरमाइन केला आहे पण तो 15 करोड असू शकतो, त्यांनी भरले 5 करोड, तर पुढे त्याचं प्रकरण परत निघणार नाही बाहेर, असं काही ह्या दिसत नाही.
टॅक्सपेअर पॉईंट ऑफ व्ह्यू लिटिगेशन मॅटर टॅक्सपेअर पॉईंट ऑफ व्ह्यू संपला. आता टॅक्सपेअर अपील नाही करणार. ज्या प्रकारे हे सांगतात की अपील कोणी नाही करायचं, तर अपील करायचं नाही, पुढे जायचं नाही. हा मॅटर इथे प्रोसिडिंग एंड हॅज बीन पेड अँड प्रोसिडिंग आर डीम टू बी कन्क्लुडेड. इथे प्रोसिजर संपलं, ही कारवाई संपली इकडे. आलं लक्षात? यातनं मुद्दे काय येतात की एक नॉर्मल जी नोटीस गेली आहे, शोकॉज गेले किंवा ऑर्डर गेले किंवा अपीलच गेले कोर्टात, त्यांना गव्हर्नमेंट काय ऑफर देतं की तुम्ही जो तुम्हाला टॅक्स पेबल आहे तो भरा, इंटरेस्ट पेनल्टी माफ करतो, कधीपर्यंत पे करा, 31 मार्च 2025 पर्यंत टॅक्स पे करा. अपील रिट पिटिशन विड्रॉ करा. जर कुठलाही टॅक्स भरलेला असेल तर रिफंड इंटरेस्ट पेनल्टी भरले तर रिफंड मिळणार नाही. आणखीन ॲडिशनल टॅक्स आला असेल तर 3 महिन्यात भरा. एवढं क्लिअर झालं? आता पुढे जाऊन अपील करायचं आहे, तर ह्या वेवरसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे. ॲप्लिकेशन करायचं आहे. ते जे ॲप्लिकेशन करायचं आहे, ॲप्लिकेशन फॉर एनी पर्सन, यांनी काय केलं आहे, जी ज्यांना शो कॉज गेले त्यांच्याकरता वेगळा फॉर्म ठेवला आहे. त्याकरता HPL 01 फॉर्म ठेवला आहे. आणि ज्यांच्याकरता B आणि C मध्ये ऑर्डर आहे, ओके, डिमांडची ऑर्डर आहे किंवा पुढे जाऊन जी ऑर्डर दिलेली आहे त्या ऑर्डर्समध्ये HPL 02 हा फॉर्म ठेवला. 2 वेगवेगळे फॉर्म ठेवले. शोकॉज किंवा स्टेटमेंट आहे त्यांच्याकरता एनी पर्सन हु इज इलिजिबल फॉर वेवर. इलिजिबल कोण? आता इलिजिबल कोण आहे? हे सेक्शन वाचलं आपण, त्यात समजलं की माझ्या एरियन्स रिफंडची माझी केस नाही आहे. अमाऊंट एक तर आउटपुट टॅक्स किंवा इनवर्ड सप्लायरचा इनपुट टॅक्स या मलाच मॅटर आहे. ती अमाऊंट मी भरतो, मला वेवर मिळेल का? मी इलिजिबल आहे याच्यामध्ये. इलिजिबल फॉर वेवर ऑफ इंटरेस्ट पेनल्टी और बोथ इन रिस्पेक्ट ऑफ नोटीस और स्टेटमेंट मेन्शन इन क्लॉज ए सबसेक्शन 1 मध्ये 128A मध्ये तो विषय घेतलेला आहे. त्या विषयानुसार मे फाईल अन ॲप्लिकेशन इलेक्ट्रॉनिकली HPL 01 ऑन द कॉमन पोर्टल providing the details of the said notice or the statement as case may be along with the details of the payment made. Year 03 मध्ये आता जर का मी फॉर्म काढून बघितलं, रूल आला याचा, रूलचं हे नोटिफिकेशन आहे. त्या रूलमध्ये खाली फॉर्म दिले, हे फॉर्म दिलाय. HPL 01 हा फॉर्म ऑनलाईन येईल. जो टॅक्सपेअर लॉग इन करेल त्यांनी लॉग इन केल्यानंतर ही सगळी माहिती जी आहे, GSTN, लिगल नेम, मोबाईल नंबर, हे सगळं काय होईल, ऑटो पॉप्युलेट होईल. खाली डिटेल्स ऑफ नोटीस, डेट ऑफ इश्युअन्स ऑफ ऑर्डर, टेबल 2 मध्ये बघा, सेक्शन अंडर विच नोटीस स्टेटमेंट इज इश्यूड, हे सगळं ड्रॉपडाऊन लिस्टमधून येईल. हे सगळं आहे, हे चूज करायचं आहे. खाली बघा इकडे हे एक पार्ट आहे, हा A पार्ट आणि हा B पार्ट. A पार्ट आणि B पार्ट. आता मी एक सांगतो तुम्हाला कसं आहे, एखाद्या व्यक्तीला 2-3 इश्यू काढले, इन्स्पेक्शन केलं, ऑडिट केलं आणि 2-3 इश्यूमध्ये तो टॅक्स पेएबल आहे, तर प्रत्येक इश्यू करता वेगवेगळी नोटीस दिली जाते, शोकॉज दिली जाते, ऑर्डर दिली जाते का एकामध्येच दिलं जातं? प्रश्न काढा माझा काय. ऑडिटमध्ये ITCचा पण प्रॉब्लेम आहे, रिफंडचा पण प्रॉब्लेम आहे, आउटवर्ड सप्लायमध्ये पण त्यांनी टॅक्स पेपर भरलेले नाही आहे, असे वेगवेगळे इश्यू आहेत. म्हणजे वेगवेगळे इश्यू, मल्टिपल इश्यूज एकाच नोटीसमध्ये दिले गेले. दुसरं 2 वेगवेगळ्या वर्षामधलं आहे, 18, 19, 19, 20, 2 वेगवेगळ्या वर्षामध्ये, ते पण एका नोटीसमध्ये जाईल. आता अमाऊंट डिमांडेड इन नोटीस आणि 2 इश्यू आहेत. आता ह्यात काय केलं त्यांनी, जो 16/4ची जो आपण बघितलं की बऱ्याच लोकांचं काय झालं की कोविडच्या केसमध्ये मार्चला कोविड आला 2020ला आणि त्यांनी त्याचा GSTR 23 भरला 30 नोव्हेंबर 20 नंतर आणि त्यांना 16/4 प्रमाणे नोटीस गेले की तुमचा हा ITC जो आहे हा इलिजिबल नाही आहे, त्यामुळे तुम्ही तेवढी अमाऊंट भरा. आता ही जी नोटीस काढली गेली
73-74मध्ये नोटीस काढला गेला. यामध्ये हा पण इश्यू आहे, 16/4चा पण इश्यू आहे. ऑडिट केलं, कळलं, त्यांनी तो ITC घेतला, हा 16/4 प्रमाणे काय आहे, इलिजिबल नाही आहे. पण मग 16/5 आणला गव्हर्नमेंटनी आणि तो ITC रेट्रोस्पेक्टिव्हली त्याला अलाउ केला गेला. आणि त्यांना बेनिफिट द्यायचा आहे, तो रिलीफ द्यायचा आहे, तर ती अमाऊंट असेल तर ती इकडे या बीमध्ये भरायची. इसे 16/4 अँड नॉट ऑन एनी अदर ग्राउंड. जो ITC त्यांचा डिसअलाव केला गेला होता तो त्या ग्राउंडवरती असेल तर त्याची अमाऊंट इकडे द्या. एक संपूर्ण समजा माझ्याकडे 1 लाखाची नोटीस आहे, ज्यामध्ये माझा 40,000 तो ITC आहे, तर तो मी इकडे घेईन आणि 60,000ची ऑर्डर आहे ती इकडे घेईन. की अमाऊंट डिमांडेड इन नोटीस ए इथे अमाऊंट, पण त्यात अदर दॅन 16/4ची केस आहे त्याची अमाऊंट किती आहे ती इथे पुढे घ्यायची. आता जी 16/4चा ITC मला अवेल करता येणार आहे तर ती अमाऊंट मला पेबलच नाही आहे ना. 1 लाखामधली समजा 40,000ची अमाऊंट ती आहे, ती समजा मला पेबलच नाही, तर 60,000 भरायचे. तर मी DRC 03मध्ये अमाऊंट किती भरेन, 60,000. मग अमाऊंट पेड थ्रू DRC 03 पेमेंट रेफरन्स नंबर वगैरे टाकला इकडे का ती अमाऊंट येईल, ऑटो कॉपरेट होईल ती अमाऊंट त्या रेफरन्स नंबरप्रमाणे. म्हणजे 2 इश्यू माझ्या. आता बघा, मला वरती सगळं जे ऑर्डर नंबर दिला, तर ज्यावेळेस PO चेक करेल, व्हेरीफाय करेल, तेव्हा त्याला दिसेल की हा नोटीसचा ऑर्डरचा नंबर काय, नोटीसचा नंबर काय, त्याप्रमाणे इथे अमाऊंट भरली किती भरायला पाहिजे, सगळं भरलं का पुढे जाऊन मग एक डिक्लेरेशन आहे खाली. डिक्लेरेशन काय म्हणतं, आय अंडरटेक दॅट आय हॅव नॉट फाईल एनी रिट पिटिशन. म्हणजे इथे मी कुठल्याही प्रकारे ही प्रोसेसिंग संपते तर मी पुढे काही जाणार नाही. आता हे काय घ्यायचं आहे, त्याचं डिक्लेरेशन घेतलेलं आहे. डिक्लेरेशन फर्दर आय अंडरस्टँड आय ॲग्री नो अपील शॅल बी फाईल्ड अगेन्स्ट द ऑर्डर. कुठलंही अपील करणार नाही, रिट पिटिशन फाईल करणार नाही. आय डिक्लेअर दॅट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय मी इज ॲक्युरेट ट्रूथफुल. हे सगळं दिलं आहे अशा प्रकारे. आणि मग सेल्फ सर्टिफाईड कॉपी ऑफ नोटीस स्टेटमेंट, प्रूफ ऑफ पेमेंट हे सगळं अपलोड करायचं. अशा प्रकारे ॲप्लिकेशन करायचं. म्हणजे ज्या प्रकारे सेक्शन दिला आहे त्या प्रकारे या रूलमध्ये ती सगळी माहिती टॅक्सपेअरला द्यायची. मग ती डिपार्टमेंट व्हेरीफाय करणार आणि मग या तरतुदीनुसार, नियमानुसार त्यांनी ॲप्लिकेशन केलं आहे तर तो इलिजिबल आहे तर त्याला वेवर मिळणार. एनी पर्सन हु इज इलिजिबल फॉर वेवर ऑफ इंटरेस्ट, पेनल्टी और पेनल्टी किंवा दोन्ही इन रिस्पेक्ट ऑफ ऑर्डर मेन्शन, जी ऑर्डर B आणि C मध्ये आहे 128(1) मध्ये, मे फाईल अन ॲप्लिकेशन HPL 02 कॉमन पोर्टल प्रोव्हाइडिंग द डिटेल ऑफ द सेड ऑर्डर. ही सगळी माहिती तिकडे द्यायची आहे आणि पेमेंट दिलं आहे त्याचा आपण तिथे प्रूफ द्यायचं, डिटेल्स ऑफ प्रूफ द्यायचे तिकडे. आता ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा होतो की तिथे ऑर्डर आलेली आहे तर ऑर्डरच्या अगेन्स्ट पेमेंट करायला पाहिजे. ऑर्डर जर आले तर ऑर्डरच्या अगेन्स्ट पेमेंट केलं पाहिजे. पण DRC 03मध्ये पेमेंट केलं तर ते डिमांडला च्या अगेन्स्ट पेमेंट केलं हे प्रूव्ह होत नाही. समजतं मी काय म्हणतो. द पेमेंट टुवर्ड्स टॅक्स डिमांडेड शॅल बी मेड ओनली क्रेडिटिंग द अमाऊंट इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर. आपण आता बघतो लायबिलिटी 2 प्रकारची आहे. एक आहे रिटर्न संबंधित लायबिलिटी आणि दुसरी अशी कुठली ऑर्डर आली त्यामुळे आलेली लायबिलिटी. आपण जर लॉग इन केलं आणि तिकडे आपण इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरला गेलो तर आपल्याला तिकडे 2 लायबिलिटी दिसतात. तर ती लायबिलिटी जी आहे त्याच्या अगेन्स्ट अमाऊंट जमा झाली पाहिजे टॅक्सपेअरकडनं. जर तशी जमा बऱ्याच वेळा काय व्हायचं, लोक DRC 03मध्ये पेमेंट करायचे आणि ते पेमेंट केलं तर ते ऑर्डरच्या अगेन्स्ट पेमेंट झालं आहे असं लिंक होत नसल्या कारणाने तिथे पेमेंटही जमा राहायचं आणि ती ऑर्डर पण जी आहे ती अशीच पडून राहायची. त्याकरता काय केलं की हा नवीन एक फॉर्म आणला. इफ द पेमेंट ओव्हर सच टॅक्स मेड थ्रू DRC 3 केला असेल तर DRC 03A मध्ये जो बनवला आहे रूल 142 2B मध्ये अमेंड करून आणला, 142 2B अमेंड करून आणला आणि त्यात दिलं आहे तो फॉर्म तुम्ही फाईल करा आणि ज्यामध्ये क्रेडिट ऑफ द सेड अमाऊंट इन द लायबिलिटी, इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरमध्ये किती अमाऊंट आहे आणि ही तुम्ही पेमेंट केलं आहे त्याची माहिती दिली तर ती लिंक होतं. ऑर्डर आणि पेमेंट लिंक करण्याकरता दुसरं ॲप्लिकेशन काढलं की तुम्ही हे ॲप्लिकेशन करा कुठलं DRC 03A आणि ज्यात तुम्ही तुमची लायबिलिटी आणि DRC 03 यांचा रेफरन्स द्यायचा. म्हणजे त्या लायबिलिटीच्या अगेन्स्ट ते पेमेंट केलं आहे असं टॅक्सपेअर सांगतोय हे डिपार्टमेंटला क्लिअर होतं आणि ती लायबिलिटी नील होते.
ती लायबिलिटी नील तेव्हाच होईल की जिकडे डेबिट झालं आहे तिकडे क्रेडिट झालं पाहिजे. जिकडे लायबिलिटी उभी राहिली आहे त्याच्या समोर पेमेंट जमा झालं पाहिजे. तर ते दिलं याच्यामध्ये. झिरो थ्री कसं होतं, समोर ज्यावेळेस ते ऑर्डर आहे, पेमेंट करताना पेमेंटची जी स्क्रीन येते त्यात ती ऑर्डर दिसते मला. ती ऑर्डर मी डॉक्युमेंट लिस्टमध्ये जर का चूज करतो तर पेमेंट जमा होते लायबिलिटीच्या अगेन्स्ट. त्यांनी स्वइच्छेने पेमेंट केलं तर पेमेंट कशा करता करतोय हे डिपार्टमेंटला कसं समजणार. तुम्हाला तिकडे पेमेंट करताना तिकडे सेक्शन दिसतात की तुम्ही कुठल्या तुम्हाला कुठल्या ऑर्डरच्या अगेन्स्ट तुम्ही पेमेंट करता तेव्हा तिथे रिझन येतं काय. त्या रिझन तुम्ही ऑर्डर दिली, मग ऑर्डर नंबर टाकला, तिथे क्लिअर होतं की या तिथे ऑर्डर दिसते, जी ऑर्डर इश्यू केली ती दिसते तिकडे. पेमेंट मध्येच करायचं, ऍप्लिकेशन करायचं ना. अरे चूक झाली ना ती. ही एक टेक्निकल मिस्टेक आहे का. माझं म्हणणं काय, टेक्निकल मिस्टेक आहे. जर का लोकांना दोन गोष्टी माहिती आहेत, एक 3Bत आपण पेमेंट करतो तर ॲटोमॅटिक समोर स्क्रीन येते. मी जेव्हा सेटअप करायला जातो त्या सांगून तुमच्याकडे कॅश प्रॉपर नाही आहे, म्हणजे जी कॅश मी पेमेंट करीन तर कॅश कुठे जाते, इलेक्ट्रॉनिक कॅश ह्याच्याला जमा होते कॅश, आणि ती कॅश 3Bत वापरली जाते. त्याचप्रमाणे काय होतं, जर व्हॉलंटरी पेमेंट केलं तर ती कॅश जमा तर होते तिकडे, पण ती युटिलाइज होत नाही ना त्या लायबिलिटीच्या अगेन्स्ट. जसं आपण 3B ओपन असताना पेमेंट करतो किंवा 3B ती अमाऊंट वापरतो जी कॅश लेजरला आहे, तसं ही लायबिलिटी जी आहे ती पे करायला ती कॅश वापरायची आहे, अशी लिंक होत नाही. पेमेंट करताना जर ती ऑर्डर समोर काढली नाही पोर्टलला प्रोसिजरमध्ये तर ते पेमेंट त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट आहे असं प्रूव्ह होत नाही, सिद्ध होत नाही. पेमेंट तर केलं आहे, पेमेंट तर केलं आहे, मी काय परत पेमेंट करू, टॅक्स पेअर काय म्हणणार परत पेमेंट करू. तुम्ही काहीतरी प्रोसिजर द्या की जेणेकरून ते माझं केलेलं पेमेंट जे जमा झालेलं आहे गव्हर्नमेंटच्या अकाउंटला ते त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट लिंक होईल. त्याकरता हा फॉर्म DRC 03A काढला आहे. इथे लायबिलिटीचा पण रेफरन्स द्यायचा, त्या ऑर्डरचा पण रेफरन्स द्यायचा आणि DRC 03चा पण रेफरन्स द्यायचा. दोन्ही रेफरन्स दिले का कळतं की ही लायबिलिटी त्याचं हे पेमेंट आहे. एवढंच त्यामध्ये. आता तुम्ही जर का हा रूल अमेंड झाला त्याविषयी आर्टिकल वाचाल तर तुम्हाला हे क्लिअर होईल. आता मुख्य विषय आपल्या बाजूला पडू नये, लक्षात घ्यावं, फोकस याच्यावरती करा. जिकडे नोटीस स्टेटमेंट ऑर्डर दिली आहे, पार्शली ऑन अकाउंट ऑफ इरिनियस रिफंड आहे आणि पार्शली फॉर अदर रिझन आहे. जर मल्टिपल इश्यूज एका ऑर्डरमध्ये गेलेत तर इरिनियस रिफंडसाठी काय वेवर नाही आहे. वेअर द नोटीस स्टेटमेंट ऑर्डर मेन्शन इन सेक्शन 128A includes the demand of tax partially on account of erroneous refund and partially for other reason, an application under Subrule 1 or Subrule 2 may be filed only after payment of the full amount of tax demanded in the said notice statement made on or before the date notified under the said subsection. Full amount कधी भरायची आहे, ऑन or before the date notified, म्हणजे 31 मार्चच्या अगोदर ती अमाऊंट भरा. वेअर आता दुसरं काय म्हटलं आहे, द नोटीस स्टेटमेंट ऑर्डर मेन्शन इन सेक्शन 128A1 includes demand of tax partially for the period mentioned in the said subsection and partially for the period other than that mentioned in the said subsection. वेगवेगळ्या पिरियड्स आहे, फाईल्ड ओनली आफ्टर. म्हणजे समजा असं आहे की व्यवहार 17, 18, 18, 19, 19, 20 आहे आणि मला ऑर्डर आली आहे 19, 20, 20, 21. अशी ऑर्डर तुम्ही बघितली नसेल किंवा महाराष्ट्रामध्ये काढली जात नसेल पण दुसऱ्या स्टेटला काढली असतील म्हणून असं तरतूद करायला लागली ना, रूल करायला लागला ना. म्हणजे इथे काय होईल, 18, 19, 19, 20, 20, 21, 20, 21साठी व्यवहार नाही आहे. मग जर ऑर्डर 2 वर्षाची असेल तर याचा अर्थ असा होतो का की जी अमाऊंट 19, 20 आणि 20, 21 पण जर का 2 वर्षाकरता आलेली आहे तर मला इथला टॅक्स भरायलाच आहे, इथला पण भरायचा आहे, त्याशिवाय व्यवहार नाही मिळणार. लक्षात घ्या. हे 2 जे सबरूल आहेत 3 आणि 4 ही कशा करतायत की एकाहून जास्त इश्यू आहे, पेमेंट ऑफ पार्शली ऑन अकाउंट ऑफ इरिनियस रिफंड आहे आणि पार्शली फॉर अदर रिझन आहे.
आता जर का इरिनेस रिफंड जो मी घेतला आहे तो जर मला मान्य नाही, मला त्याच्याविषयी अपील करायचं आहे, तर अपील नाही करू शकत, ती अमाऊंट भरायलाच लागेल. तसं 2 वर्ष आहे, मला 19-20चा व्यवहार घ्यायचा आहे, 17-18-18 19-19 19-20चा व्यवहार घ्यायचा आहे, 20-21मध्ये मला जर का अपील करायचं आहे तर अपील नाही करू शकत, भरा ती अमाऊंट. हे इश्यू टॅक्सपेअरच्या अगेन्स्ट जातात की नाही जातात, की 2 वर्षाची वेगवेगळी नोटीस काढली असती तर एका नोटीसचा आपण व्यवहार घेतला असा, विषय संपवला असा, आणि दुसरी ऑर्डर आहे त्याची आपण पुढे जाऊन अपील करू, तो नाही करू शकत. ऑप्शन दिलं ना अपीलचा, हां, जर तुम्हाला वाटत असेल तर अपील करणं जर ॲग्री करू शकेल, अपील करू शकतो. जेव्हा अपील नाही पूर्ण आता तुम्ही एक स्टेप पुढे जाऊ ना आपण. बघा पहिले आपण काय वाचलं, आता आपण सेक्शनमध्ये काय वाचलं बघा. सेक्शन तर पहिलं आहे, सेक्शन पहिले काय म्हणतो तुम्हाला की तुम्ही काय करा, पहिले सगळं रिट पिटिशन अपील विड्रॉ करा. इथे तर विड्रॉ करायची आहे. आता जर का मी 19-20 आणि 20-21 दोन्हीमधला टॅक्स भरला तर अपील कसं करणार. मला 20-21मध्ये अपील करायचं होतं ना, पण टॅक्स भरून घेतला ना माझ्याकडनं, आणि वरती हे पण लिहून घेतलं आहे की आता ही प्रोसिडिंग संपणार आहे आणि मी कुठलंही पुढे जाऊन रिट पिटिशन किंवा अपील दाखल करणार नाही. कुठलं तुम्ही अपील करणार मला सांगा ना. आपण मी फॉर्म वाचला की नाही, आता त्यात दिलं की डिक्लेरेशन की रिट पिटिशन दाखल करणार नाही, अपील करणार नाही. अपील करण्याचा अधिकारच काढून घेतला ना, म्हणजे गव्हर्नमेंटला टॅक्सपेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ही कारवाई संपवायची आहे. टॅक्सपेअर डिक्लेरेशन देतो की मी अपील करणार नाही, रिट पिटिशन दाखल करणार नाही, तर कोर्ट दाखल करून घेणारच नाही ना, की तुम्ही तिथे दिलं डिक्लेरेशन, तुम्ही टॅक्स भरला आहे. इथपर्यंत आत्तापर्यंत जेवढं वाचलं आपण बघा. सेक्शनला रूल ओव्हरराईड करू शकत नाही, लक्षात घ्या पहिले. पुढे तुम्ही आपण वाचत जाऊ पुढे, एवढं तर कळतं, जेवढं आपल्याला कळतं की सेक्शन मेन आहे. सेक्शनमध्ये एखादी प्रोसिजर दिली आहे ती कशी करायची याकरता रूलमध्ये प्रोसिजर करण्याकरता फॉर्म असतात. ॲप्लिकेशन दिलं तर एवढे सगळ्या अटीशर्तीला बांधील आहे ना टॅक्सपेअर, या सगळ्या त्यांनी अटीशर्ती मान्य असतील तर तुम्ही घ्या व्यवहार. म्हणजे व्यवहार काय असाच मिळत नाही आहे, काहीतरी अटीशर्तीवरती मिळतो आहे. अमाऊंट पेबल अंडर रूल 1 टू पेबल लेस बेनिफिट ऑफ क्रेडिट. आता जी अमाऊंट भरायची आहे मी तुम्हाला दाखवलं, ए आणि बी 2 दाखवले. अमाऊंट भरायची किती आता आपण जेवढं वाचलं तेवढं वाचलं, त्यातनं आणखी तुम्हाला प्रश्न निर्माण झाले असतील की 16,4चा बेनिफिट तर 16,5मध्ये मिळणार आहे आता, मग ती अमाऊंट भरायची नाहीच आहे ना. द अमाऊंट पेबल अंडर सबरूल 1 और 2 शॅल बी द अमाऊंट दॅट रिमेन्स पेबल आफ्टर डिडक्टिंग द अमाऊंट नॉट पेबल. 16,5, 16,6 प्रमाणे जी अमाऊंट भरायची नाही ती वजा करून फ्रॉम द अमाऊंट पेबल इन द टर्म्स ऑफ नोटीस स्टेटमेंट ऑर्डर ती भरायची. पेमेंट कसं करायचं आहे, किती करायचं आहे, हे विषय हळूहळू क्लिअर होते. हा वेगळ्या रूलला घेतला आहे. किती पेमेंट करायचं आहे, शोको झाली 1 लाखाची, जर 40,000 मला 16,5मध्ये बेनिफिट मिळतोय तर मी 60,000 भरणार आहे, हे हा रूल सांगतो. फाईल ॲप्लिकेशन टिल 31/3/25. आता 31/3/25 हा डेट कुठनं आली तर ह्या रूलमधनं आली. एनी पर्सन हू विशेष टू फाईल ॲप्लिकेशन अंडर रूल, आता रूल वाचतो आपण 164(1) आणि 2 मध्ये काय ॲप्लिकेशन आहे, मे डू सो विदिन अ पिरियड ऑफ 3 months फ्रॉम द डेट. नोटिफाय झाली 128A. नोटिफाय कधी झाला 1 नोव्हेंबरपासून, तर मग तिथपासून 3 महिने 31 जानेवारी 2025 होतात. एनी पर्सन हू विशेस टू फाईल ॲप्लिकेशन, ज्याला व्यवहार पाहिजे त्यांनी ॲप्लिकेशन जे करायचं आहे SPL 0102 मध्ये ते कधी करायचं आहे, अ पिरियड ऑफ 3 months फ्रॉम द नोटिफाईड अंडर सेक्शन. द डेट नोटिफाईड काय 128A होण्याची. प्रोव्हाइडेड दॅट वेअर अन ॲप्लिकेशन SPL 02 इज टू बी फाईल्ड इन केस रेफर टू इन फर्स्ट प्रोव्हिजो. फर्स्ट प्रोव्हिजोमध्ये टाईम लिमिट 6 months दिलं आहे, त्यांच्याकरता 6 months. 74ची ऑर्डर 73मध्ये आली, त्यांना 6 महिने, आणि यांना सांगितलं तुम्ही 31 जानेवारी 2025 पर्यंत ॲप्लिकेशन द्या. हां, पुढे जाऊन मी बघा एक एक पॉईंट बघा क्लिअर करा. काय गोष्टी आहेत ना अशा तुम्हाला वाटेल अरे इकडे हे म्हटलं आहे, इकडे हे म्हटलं आहे, तुम्हाला वाटणार आहे, वाटू शकते.
एकरी समजून घ्या. पहिले आपण सगळं घेतलं का परत आपल्याला बघायला की इथे हे म्हटलंय, आता हे करायला नक्की करू काय मी. इकडे 31-3-25 म्हटलंय, मग इकडे 31-1-25 का म्हणताय रूलमध्ये. बिफोर फाईल अन ॲप्लिकेशन विड्रॉवल ऑफ आपली हे दिलंय त्या सेक्शनमध्ये पण आहे. मग द ॲप्लिकेशन म्हणजे फाईल करण्यापूर्वी SPL 01 SPL 02 फाईल करण्यापूर्वी की अकंपनाइड बाय डॉक्युमेंट एव्हिडन्सिंग विड्रॉवल ऑफ अपील रिट पिटिशन इफ एनी फाइल्ड बिफोर एनी अपिलेट ऑथॉरिटी ट्रिब्युनल कोर्ट एस्टॅब्लिश दॅट द ॲप्लिकेशन इज इलिजिबल. जे डॉक्युमेंट पुरावा देतात की आम्ही काय केलं आहे विड्रॉ करतोय रिट पिटिशन किंवा अपील, ते डॉक्युमेंट तिकडे लावले पाहिजे. आता कोर्टामध्ये जर का रिट पिटिशन दाखल केली आणि त्यांना विड्रॉ करायचं इमिजिएट होईल असं नाही होत, त्याला काय कालावधी जाईल. पण तुम्ही काय करा ॲप्लिकेशन करू शकता आणि इव्हिडन्स द्या की आम्ही अपील विड्रॉ करतोय किंवा रिट पिटिशन विड्रॉ करतोय. प्रोव्हाइडेड दॅट application with copy of such application file for withdrawal of appeal writ petition where the applicant has filed an application for withdrawal of an appeal writ petition filed before the appellate authority, appellate tribunal, court as the case may be, but the order for withdrawal applicant तर केलं त्यांनी, ऑर्डर विड्रॉवल मिळालेलं नाही अजून. ऑर्डर फॉर विड्रॉवल has not been issued by the concerned authority till the date of filing of the application. SPL 01 किंवा SPL 02 करताना ऑर्डर आलेली नाही आहे. अशा केसमध्ये द ॲप्लिकंट शॅल अपलोड द कॉपी ऑफ सच ॲप्लिकेशन ऑर डॉक्युमेंट फाईल्ड फॉर विड्रॉवल ऑफ द सेड अपील रिट पिटिशन अलॉंग विथ द ॲप्लिकेशन अंडर रूल 164(1) किंवा 164(2) अँड शॅल अपलोड द कॉपी ऑफ द ऑर्डर फॉर विड्रॉवल ऑफ द सेड अपील और रिट पिटिशन ऑन द कॉमन पोर्टल विदिन 1 month ऑफ द इश्युअन्स of the said order for withdrawal by the concerned authority. ऑर्डर येईल तेव्हा एका महिन्यात ती अपलोड करायची, पण ॲप्लिकेशन करू शकतो. नोटीस शॅल बी इश्यूड इफ ॲप्लिकंट इज नॉट इलिजिबल फॉर अ वेवर ऑफ इंटरेस्ट आणि पेनल्टी. आता हे कोणाच्या एंडला गेलं, ॲप्लिकेशन केलं, आता डिपार्टमेंटकडे गेलं, डिपार्टमेंट काय करेल, वेअर द प्रॉपर ऑफिसर इज ऑफ द व्ह्यू डॅट the application made in form GST SPL 02 किंवा or form GST SPL 02 1 किंवा 2 is liable to be rejected. म्हणजे तो इलिजिबल नाही आहे, इलिजिबल नसेल तरच PO बोलेल ना की liable to be rejected आहे. as not being eligible for waiver of interest or penalty or both as per section 128A he shall issue a notice. बघा एकदम रिजेक्ट नाही होणार. पहिले काय होईल की तुमचं जे ॲप्लिकेशन आहे हे आम्ही का रिजेक्ट करू नये हे पाठवेल तो SPL 03 मध्ये. उद्देश काय, गिव्ह द ॲप्लिकंट अन अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड. हे कधीपर्यंत करायचं आहे, SPL 01 दिल्यापासून 3 महिन्यामध्ये POला ही प्रोसिजर करायची. त्यानंतर रिप्लाय करायचं आहे. ॲप्लिकंट मे फाईल रिप्लाय टू द नोटीस विदिन 1 month फ्रॉम द डेट ऑफ PO. ॲप्लिकेशन आल्यापासून 3 महिन्यात काय करेल, क्लिअरिफिकेशन मागवेल SPL 03 मध्ये आणि रिप्लाय करेल ॲप्लिकंट मे फाईल रिप्लाय एका महिन्यात विदिन अ पिरियड ऑफ 1 month फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ सेड नोटीस. नोटीस आली SPL 03 मध्ये, त्याला रिप्लाय एका महिन्यात करायचा आहे SPL 04 मध्ये. PO satisfied with the application, okay, the proper officer is satisfied that the applicant is eligible for waiver of interest and penalty as per section 128A, he shall issue an order approving SPL 05 मध्ये on the common portal accepting the said application and conclude the proceedings under section 128A. इथे कारवाई संपेल, त्याला व्यवहार दिला गेला. आता जर शो कॉज दिली आहे म्हणजे DRC 01 नॉट रिक्वायर्ड टू इश्यू DRC 07 फॉर SPL 01 फक्त शो कॉज आहे ना, तर त्याला परत ऑर्डर देणार नाही. इन रिसिप्ट ऑफ एन ॲप्लिकेशन फाईल्ड SPL 01 पर्टेनिंग टू अ नोटीस ऑर स्टेटमेंट रेफर टू सेक्शन 1A मध्ये
द समरी ऑफ ऑर्डर ॲज पर रूल 125 शॅल नॉट बी रिक्वायर्ड, देण्याची गरज नाही. ओके, त्या नोटीस किंवा स्टेटमेंटच्या अगेन्स्ट. इन रिस्पेक्ट ऑफ एन ॲप्लिकेशन एचपीएल 02 आहे, इथे ऑर्डर आहे, काढलेली आहे किंवा जिकडे लायबिलिटी क्रिएट झाली आहे पार्ट 2 मध्ये, कुठे इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरला, तिकडे इंटरेस्ट पेनल्टी पण असेल, ती अकॉर्डिंगली मॉडिफाय केली आहे. ओके, शो कॉज दिली आहे फक्त, तर ऑर्डर पुढे रिक्वायर्ड नाही आहे, पण त्यांनी अमाऊंट जी पे केली ती त्या ऑर्डरच्या टॅक्सची पे केली, इंटरेस्ट आणि पेनल्टी तिथे पडून राहील ना, ती मॉडिफाय करेल. म्हणजे ती वेवर ऑफ केली आहे अशी एंट्री पे करेल. आणि आता काही देणं लागत नाही टॅक्स पेअर, इयरला बॅलन्स 0 होईल. क्लिअर आहे? समजलं ना? हे जे काय तिथे रेकॉर्ड झालं आहे ऑर्डरमुळे, ते काय रेकॉर्ड झालं आहे? टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी. टॅक्स भरला, डिपार्टमेंटला मान्य आहे, पीओला मान्य आहे, ही कारवाई संपली. पण इंटरेस्ट पेनल्टीचं काय? मग इंटरेस्ट पेनल्टी अकॉर्डिंगली मॉडिफाय व्हायला पाहिजे की नको? ते मॉडिफाय अकॉर्डिंगली कोण करणार? पीओच करणार. इकडे डेबिट एंट्री आले, तिकडे क्रेडिट एंट्री यायला पाहिजे ना, तर ती तो करेल, पीओ करेल की ॲज पर सेक्शन याप्रमाणे ते व्यवहार झालेलं आहे अशी तिथे एंट्री आहे. आणि जिकडे फक्त शो कॉज दिले तिथे काय DR 07 येणार नाही, म्हणजे ती ऑर्डर लायबिलिटीमध्ये दिसणारच नाही, देण्याची गरज नाही. हां, येईल ना पुढे, थांबा ना. 17 रूल आहेत, रूल 17 आहेत, आता 11वा झाला ना. एका सगळं काय एकदम तर आपण सांगू शकत नाही सांगणारा, आणि वाटाणा वाचू शकत नाही. एक एक स्टेप पुढे तुम्ही जेव्हा जाताय, तुम्हाला जे प्रश्न पडताय त्याची उत्तरं पुढे जर नाही मिळाली तर आपण बाबा हे काय सांगितलेलं नाही, मग काय करायचं? प्रश्न हा येतो ना. मग जर सांगितलं का पुढे, थोडं पेशंट ठेवायला पाहिजे, थोडं पुढे जाऊ. आला ना पुढचा रूल, तुम्ही प्रश्न विचारण्यापूर्वी आला तर. प्रॉपर ऑफिसर नॉट सॅटिस्फाईड, प्रॉपर ऑफिसर नॉट सॅटिस्फाईड रिजेक्ट ॲप्लिकेशन, इश्यू अँड ऑर्डर. इथे 7 आहे रिएक्शनला. आपण 1, 2, 3, 4 बघितले, बरोबर आहे. 5 काय आहे? ॲप्रुव्हल. 6 अजून आलेलं नाही, 7वा आला. पॉईंट टू बी नोटेड, 6वा आलेलं नाही आहे, 7वा आलेलं आहे. If the proper officer not satisfied with the reply of the applicant, the proper officer shall issue an order in form GST SPL 07 rejecting the said application. असा रिजेक्ट करायचा असेल, शो कॉज दिले, त्यात त्याला कारण दिलीत की आम्हाला का वाटतं तुमचं ॲप्लिकेशन का रिजेक्ट करू नये, तुम्ही दिलेली माहिती जी आहे ती इलिजिबल क्रायटेरियामध्ये येत नाही आहे, तुमचं काय म्हणणं आहे? जर जे रिप्लाय करेल, एकतर रिप्लाय करेल किंवा करणार नाही. रिप्लाय केला तर पीओला पटेल किंवा पटणार नाही, पटला तर ॲप्रूव्ह, नाही पटला तर रिजेक्ट आहे. त्यांनी रिप्लाय केला नाही तर काय, हाही विषय आला पाहिजे ना. तुम्ही जसं वाचत जाल तुम्हाला प्रश्न पडतच जाणार आहे. ऑर्डर ऑफ ॲक्सेप्टन्स इफ SPL 03 नॉट इश्यूड, आणि इफ SPL 03 इश्यूड. बघा आता इश्यू काय आला की समजा काय क्वेरीज नाही पीओला, सगळं ओके, इलिजिबल आहे, तर अननेसेसरी कारण नसताना का SPL 03 पाठवायचं आहे की नाही? सिक्वेन्समध्ये आला गेलाच पाहिजे असं तर काय नाही ना. इन केस, इथे असे केस आहे वेअर नोटीस SPL 03 हॅज नॉट बीन इश्यूड, नोटीस इश्यू करायची गरज पडली नाही, नॉट बीन इश्यूड, द PO शॅल इश्यू द ऑर्डर. आता आपण जे वाचतो ऑर्डर कुठे येते, ही 10 महिन्याची ऑर्डर आहे, इश्यू अँड ऑर्डर. ती ऑर्डर SPL 01 किंवा 2च्या अगेन्स्ट कुठली क्वेरीज नसेल तर द PO शॅल इश्यू द ऑर्डर फ्रॉम SPL 05 जे अप्रुव्हल आहे विदिन अ पिरियड ऑफ 3 months फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ द ॲप्लिकेशन. जसं ॲप्लिकेशन आलं POकडे, तो बघेल, व्हेरीफाय करेल, 3 महिन्यात तुम्ही काय करा, ॲप्रूव्ह करा. एकतर शोकॉज पाठवा 3 महिन्यात, इकडे आपण काय बघितलं, 3 महिन्यात शोकॉज पाठवायची. किती महिन्याचा पिरियड दिला इकडे पण? 3 महिने.
हे आहेत ना 3 महिने. एक तर अप्रूव्ह करा किंवा शो कॉज पाठवा. आणि जिथे इन केस वेअर नोटीस हॅज बीन इश्यूड, कुठपर्यंत आलो होतो? In case where notice in has been issued, the proper officer shall issue the order. You accept the application or rule. You reject the application within a period of 3 months from the date of receipt of reply of the applicant in form SPL 04 or within a period of 4 months from the date of issuance of notice where no reply is received. शोकॉज पाठवली, एका महिन्यात रिप्लाय करायचा आहे. एका महिन्यात रिप्लाय केला नाही ॲप्लिकंटनी, तर मग आणखीन 3 महिने आहेत ऑर्डर काढायला. शोकॉज पाठवायचीच नाही 3 महिने. ओके, 3 महिने. पण शोकॉज पाठवली तर 1 महिना वाट बघा, आणि त्यानंतर आणखीन 3 महिने आहेत, त्याच्यामध्ये रिजेक्शन ऑर्डर काढता येईल. ओके, reply of the applicant in form GST SPL 04 or within a period of 4 months the date of issuance of notice where no reply is received from the applicant. आता खाली बघा, इथे एक खाली दिलं एक एक्सप्लेनेशन फॉर द पर्पज ऑफ दिस सब रूल इन केस रेफर टू इन प्रोविजो टू सब रूल 7 द टाइम. आता इथे जो टाइम लिमिट दिलं आहे, हे जे टाइम लिमिट दिलं आहे, सब रूल 7 मध्ये काय सांगितलं की विड्रॉलचं ॲप्लिकेशन द्या आणि ॲप्लिकेशन करा. केलं ॲप्लिकेशन, ऑर्डर आली आहे का विड्रॉवलची? ऑर्डर नाही आली. मग ऑर्डर आलेली नसताना PO अप्रुव्हल देईल का? द्यायला पाहिजे का? आता जर ती ऑर्डर यायला 6 महिने, 8 महिने, 10 महिने गेले, तर जे टाईम लिमिट आहे 3 महिन्यात रिप्लाय करा, 3 महिन्यात तुम्ही अप्रुव्हल द्या, शो कॉज पाठवा, हा जो कालावधी आहे याचं काय करणार? तर तो पिरियड जो आहे तो एक्सक्लूड करण्याकरता हे एक्सप्लेन दिलेलं आहे की तो पिरियड वगळला जावा. ॲप्लिकेशन करून ठेवलं आहे, पेमेंट घेऊन ठेवलं आहे, पण पुढचा निर्णय तेव्हाच होईल जेव्हा काय होईल, ती ऑर्डर येईल. फॉर द पर्पज ऑफ दिस सब रूल 7 द टाईम पिरियड फ्रॉम द डेट ऑफ फायलिंग ऑफ ॲप्लिकेशन अंडर सब रूल 1 किंवा 2 मध्ये ॲप्लिकेशन दिलं. ओके, ही जी डेट आहे आणि जी ऑर्डर आली रिट पिटिशनची की हे तुमचं विड्रॉ झालं, अपील विड्रॉ झालं का एका महिन्यामध्ये अपलोड करा तिथे कोणाला? टॅक्स पेअरला. तेवढा जो कालावधी आहे की SPL 01 टू अपील विड्रॉ करण्याची ऑर्डर आहे, हा एक्सक्लूड केला जाईल. हा त्या 3 महिन्यात धरला जाणार नाही. हे जोपर्यंत ती ऑर्डर येत नाही, जोपर्यंत तो अपलोड करत नाही टॅक्स पेअरने अपलोड केली, ॲप्लिकंटने अपलोड केली, तर PO काय बघेल ऑर्डर कधी आले, यांनी 1 महिन्यात अपलोड केले की नाही केले? केले अपलोड. 1 महिन्यात अपलोड नाही केली, संपला मॅटर. की तुम्ही 1 महिन्यात तुम्ही टाईम लिमिट पालन नाही केलं. 1 महिन्यात अपलोड केले, पिरियड चालू. आता 3 महिन्यात काय करायला पाहिजे त्यांना? हे जो पिरियड दिला आहे, म्हणजे प्रोसिजर पूर्ण केव्हा होते? ॲप्लिकेशन घेऊन ठेवलं आहे, पण तुम्ही विड्रॉवल केलं आहे, ते ज्या डेटला मिळालं मी सगळं तिथे डॉक्युमेंटेशन पूर्ण झालं, सगळी प्रोसिजर पूर्ण झाली ॲप्लिकंटच्या बाजूने, तिथपासून 3 महिने. म्हणजे याचा उद्देश काय? टिल द विड्रॉवल ऑर्डर कम्स द PO कॅनॉट पास द ऑर्डर, देअरफॉर टिल दॅट टाइम द पिरियड इज एक्सक्लुडेड. PO पास करू शकत नाही ऑर्डर, कारण ज्या अटी शर्तीप्रमाणे ज्या प्रकारची परिस्थिती पाहिजे अशी परिस्थिती नाही आहे आता. किती गुंतगुंत आहे बघा याच्यामध्ये. आता जर का ॲप्लिकंटनी रिप्लाय केला किंवा जो 3 महिने दिला आहे रिप्लाय शोकॉज पाठवलीच नाही, SPL 03 पाठवलंच नाही ह्या केसमध्ये,
इफ नो ऑर्डर इज इश्यूड बाय प्रॉपर ऑफिसर विदिन द टाइम लिमिट स्पेसिफाईड देन द 3 महिने 4 महिने जे आहेत ना ते 3 महिने दिलेत shall be deemed to be approved and the proceeding shall be deemed to be concluded. Simply. डीम अप्रूव्ह 3 महिन्यात रिप्लाय केला पाहिजे पीओनी, नाही केला तर डीम अप्रूव्हल. मी तुमची ऑर्डर मी पास करतो, मला तुम्ही पैसे द्या असं ॲप्लिकंटला काय ब्लॅकमेल करू शकत नाही पीओ. डीम अप्रूव्हल सगळं बरोबर आहे. कुठे काही अशा प्रकारचं ऑब्जेक्शन घेणं असं काय नाहीच आहे त्या केसमध्ये. अशा क्लीन केस असतील तर पीओनी अप्रूव्ह नाही केला तर डीम अप्रूव्हल. म्हणजे की हा रूल टॅक्सपेअरच्या बाजूने ॲप्लिकंटच्या बाजूने. आता हे खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. मी बघाल तर आता तुम्ही जर का हे एवढं कॉम्प्लिकेट दिलं असेल तर हे समजण्याकरता हे सर्क्युलर जे आहे, तुम्हाला मगाशी दाखवलं आहे, सर्क्युलर जे आहे याच्यामध्ये त्यांनी बरेच अशा प्रकारचं हे दिलं. हे पहिलं हे दिलं आहे कशा करा सर्क्युलर काढला, सर्क्युलरचा उद्देश काय हे नॉर्मली पहिले दिलेलं आहे. असं काय सेक्शन आहे, कशा करा सेक्शन आणला, कशा रूल आणला, मग त्यातनं काय इश्यू आहेत ते इश्यू मग खाली त्यांनी फायलिंग आणि ॲप्लिकेशन, फायलिंग आणि ॲप्लिकेशन हे दिलं इकडे. आता इथे बघा काय दिलं आहे, वेअर अ नोटीस. आपण जिकडे ॲन वाचतो तिकडे यांनी बट दिलं आहे, इकडे त्यांनी बट दिलं आहे की शोकॉज दिले परंतु ऑर्डर काढलेली नाही. ओके, इथे ऑर्डर काढली आहे बट नो ऑर्डर हॅज बीन इश्यूड बाय ऑथॉरिटी, रिव्हिजन ऑथॉरिटी यांनी ऑर्डर काढलेली नाही. या प्रकारे दिलं आहे. आणि पुढे जाऊन व्यवहार कोणा ॲडिशनली आणखीन काय माहिती दिलेली आहे. 74ची केस 73 मध्ये येईल. हे दिलं आहे. कुठल्या कालावधी करताय हे दिलं आहे. पेमेंट ऑफ टॅक्स कशा प्रकारे करायचा हे दिलं आहे. आणि आत्ता की तुम्हाला मी बोललो की DRC 03A मध्ये त्यांनी करायचं आहे, तर त्यांनी एक सर्क्युलर काढला होता अगोदर, यात त्यांनी ते कशा प्रकारे करायचे दिलेलं आहे. ते केवळ लागून दिलेलं आहे त्या सर्क्युलरमध्ये की DRC 03A कसा तो फॉर्म भरायचा, केव्हा तो भरायचा हे त्यात दिलेलं आहे त्या सर्क्युलरमध्ये. 6 मंथचा पिरियड कोणाला आहे आणि त्यांना डेट काय, पेमेंट डेट ती दिलेली आहे. आलो पुढे. आता प्रोसेसिंग ऑफ ॲप्लिकेशन कशा वगैरे ॲप्लिकेशन प्रोसेस होईल हे दिलं आहे. ॲडिशनल टॅक्स भरला पाहिजे. जेवढे इथे रूलमध्ये गोष्टी आहेत, मुद्दे आहेत, तेवढे सगळे इकडे त्यांनी डिस्कस केलेले आहेत. हे आता बघा इकडे ॲप्लिकेशन इज रिजेक्टेड बाय प्रॉपर ऑफिसर, देन द अपील प्रोसिजर कशा प्रकारे असेल. रिजेक्शन म्हणजे काय, HPL 07 रिजेक्शन. जर हे HPL 07 म्हणजे तुम्ही इलिजिबल नाही आहात ॲप्लिकंट, तुमचं आम्ही ॲप्लिकेशन रिजेक्ट करतो. इन केस where no appeal is filed against the order, HPL 07 च्या अगेन्स्ट अपील फाईल करायचा की नाही हा अधिकार कोणाचा आहे, ॲप्लिकंटचा, टॅक्सपेअरचा आहे. विदिन द टाईम पिरियड जे 107(1) मध्ये टाईम पिरियड किती 3 महिने, 3 महिन्यात अपील केलं पाहिजे. ओके, नो अपील फाईल. HPL 07ला तो चॅलेंज करू इच्छित नाही. ओके, पीओनी ज्या प्रकारे त्याला काय रिझन दिलेत ते रिझन त्याला पटले की आपण इलिजिबल नाही आहोत, त्याच्यावर काय मार्गच नाही ना, कशाला अपील करू, अन्य टाईम वेस्ट करू. इकडे ओरिजिनल अपील म्हणजे जे अपील त्याने अगोदर विड्रॉ केलं होतं
आणि त्यांनी लिहून दिलं होतं की मी आता पुढच्या अपीलला जाणार नाही. म्हणजे इथे मला रिलीफ मिळाला तर मी समाधानी आहे, पुढे मी जाणार नाही. पण तुम्ही रिलीफ देत नाही मला, आता मी इलिजिबल नाही म्हणता. अशा केसमध्ये त्यांनी काय करायचं? ओरिजिनल अपील इफ एनी फाइल्ड बाय द ॲप्लिकंट अगेन्स्ट द ऑर्डर मेन्शन इन सेक्शन 128(1)(b or section 128(1)(c and withdrawn for filing of the application according with section 128(a)(3) shall be restored. त्यांनी जे विड्रॉ केलं आहे ते परत काय होईल? म्हणजे जे त्यांनी विड्रॉ केलं होतं म्हणजे ती प्रोसेस संपली होती, जिकडे प्रोसिजर त्याची थांबली होती तिकडेच पुढे कंटिन्यू होईल. म्हणजे मला व्यवहार मिळेल असं वाटलं होतं म्हणून मी ते विड्रॉ केलं होतं, आता मी अडकलो ना, ते पण नाही, असं नाही. तिकडे तू परत पुढे जाऊ शकतोस. जिकडे त्याचा मॅटर लिटिगेशनमध्ये अटकला होता तिकडनं तो पुढे कंटिन्यू करू शकतो. म्हणजे त्याला असं अडकवत नाही आहे टॅक्स पे ॲप्लिकंटला की तिकडे विड्रॉ कर आणि मग तू इकडनं पण रिजेक्ट, तिथनं पण विड्रॉ केलं आहे, आता पुढे नाही, असं नाही. तू पुढे जाऊ शकतोस. पण जर इकडे तो रिलीफ दिला आहे तर पुढे जायचं नाही. आणि दुसरा ऑप्शन असा आहे की SPL 07 मधलं रिजेक्शन हे मला मान्य नाही, ॲप्लिकंटला असं वाटतं, तर तो अपील करू शकतो का? नाही. आता हे बघा, हे हा निर्णय कोण घेणार आहे? अपील ॲड्ज्युडिकेटिंग ऑथॉरिटीकडे जाईल ना हा निर्णय. हा रिलीफ कोणाला द्यायचा आहे? हे अपील नाही करत आहे, ही ॲड्ज्युडिकेटिंग ऑथॉरिटीकडनंच एक ऑफर आहे ना, ही 128(a)ची. त्यांनी जी काय नोटीस ऑर्डर काढली आहे त्याच्या अगेन्स्ट ॲड्ज्युडिकेटिंग ऑथॉरिटीज काय करणार आहे? वेवर देणार आहे. आणि जर त्यांचा जो डिसिजन आहे SPL 07 मधला तो त्याला मान्य नाही आहे, पहिला ऑप्शन काय होता? तो अपील करू शकत होता, त्याला अपील नाही करायचं, तर जिकडे तो होता तिकडून पुढे तो अपीलला जा, पुढे म्हणजे अपील ऑथॉरिटी, ट्रिब्युनल, कोर्ट पुढे जाऊ शकतो. दुसरा ऑप्शन, जर इथे त्याला काय होतं आहे, हा निर्णय चुकीचा वाटतो, SPL 07 चुकीचा वाटतो फॉर रिजेक्शन ऑफ ॲप्लिकेशन फॉर वेवर ऑफ इंटरेस्ट. हे कशाकरता ॲप्लिकेशन आहे? इंटरेस्ट पेनल्टी माफ करा म्हणून आहे. हा निर्णय चुकीचा वाटतो, तो अपील करू शकतो, अपील ऑथॉरिटीकडे जाईल. नेक्स्ट स्टेज हीच आहे ना, हॅज हेल्ड दॅट द प्रॉपर ऑफिसर हॅज रॉंगली रिजेक्टेड द वेवर ऑफ. कोणाला वाटतं हे? अपील ऑथॉरिटीला वाटतं की बरोबर आहे, ॲप्लिकंटचं म्हणणं बरोबर आहे, त्याचा जो वेवर ऑफ इंटरेस्ट आहे हाताचा अधिकार आहे, पण हे चुकीच्या प्रकारे रिजेक्ट केलं गेलं. अपील ऑथॉरिटी शॅल पास द ऑर्डर. बघा, जो मध्ये 6 राहिला होता ना तो आला आता. ऑन द कॉमन पोर्टल ॲक्सेप्टिंग द सेड ॲप्लिकेशन, नॉर्मल अप्रुव्हल SPL 5 आणि अपील केलं SPL 07च्या अगेन्स्ट, तर ते अप्रूव्ह करेल अपील ऑथॉरिटी, ते SPL 06 मध्ये करेल. ऑन द कॉमन पोर्टल ॲक्सेप्ट आणि कन्क्लुडिंग द प्रोसिडिंग, आणि इथे प्रोसिडिंग संपेल. द अपील ऑथॉरिटी हॅज हेल्ड ॲट द प्रॉपर ऑफिसर हॅज राईटली रिजेक्टेड द ॲप्लिकेशन. दोन ऑप्शन आहेत ना, त्यांनी अपील तो पहिले काय बघितलं आपण, तो अपील करूच इच्छित नाही, ते ओरिजिनल अपील आहे ते इश्युअर होईल. आणि जर तो अपील करतो तर अपील ऑथॉरिटीला अपील योग्य वाटलं, अप्रूव्ह करतील SPL 06 मध्ये. पण त्यांना पण वाटलं की POची ऑर्डर बरोबर आहे, रिजेक्ट केलं आहे बरोबर आहे. रिजेक्टेड द ॲप्लिकेशन फॉर वेवर ऑफ इंटरेस्ट ऑर पेनल्टी ऑर बोथ 07 मध्ये द ओरिजिनल अपील इफ any filed by the applicant against the order mentioned in section 128(1)(b or 1)(c and withdrawn for filing the application in accordance with the shall be restored subject to the condition that. आता बघा, हे इश्यूर कधी होईल? अजून एक फॉर्म आहे SPL 08, मला दाखवतो. अजून एक फॉर्म आहे, अंडरटेकिंग सबमिटेड अंडर सबसेक्शन सबरूल 164 15 वाचतोय, B clause 2 वाचतोय आपण आता.
ह्यात त्याला हे अंडरटेकिंग द्यायचं आहे की अंडरटेकिंग सबमिटिंग इन रिस्पेक्ट ऑफ रूल आय हिअर बाय अंडरटेक नॉट टू फाईल अन अपील अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ द अपील ऑथॉरिटी बेरिंग रेफरन्स नंबर आय हिअर बाय डिक्लेअर द इन्फॉर्मेशन गिवर. बरोबर, अपील नाही करायचं त्याला. जर तो अपील करू इच्छित नाही तर त्याला हे द्यावं लागेल, हे द्यावं लागेल. हे जर दिलं म्हणून ते सब्जेक्ट टू म्हटलंय. अकॉर्डिंग ते रिस्टोर होईल, रिस्टोर होईल सब्जेक्ट टू कंडिशन द ॲप्लिकंट फाईल्स अँड अंडरटेकिंग. त्यांनी फाईल केलं विदिन अ पिरियड ऑफ 3 months फ्रॉम द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ द ऑर्डर बाय द अपील ऑथॉरिटी. त्याने 3 महिन्यात अंडरटेकिंग दिलं ऑर्डर बाय अपील ऑथॉरिटी इन फॉर्म. त्याला ऑर्डर दिली त्याली SPL 04. त्याला जेवढे पण भरायचे तो भरेल, विषय संपला. अदरवाईज त्याला त्याची पुढच्या बॅटल लढू शकतो. तो इथे आला कशा करता की त्याला माहिती आहे की आपल्याला पुढे जाऊन टॅक्स इंटरेस्ट म्हणजे सगळं भरायला लागेल. ते सगळं माफ झालं तर करूया, पण ते माफही होत नाही आहे. तर त्याला ऑप्शन 2 आहेत, पहिले तिकडे जा किंवा मग इकडेच तू आहे ते भरून टाकणे संपव विषय. shall be restored an original appeal if any filed by the applicant against the order mentioned in 1B or 1C and withdrawn for filing of application in SPL form shall be restored. यात त्यांनी अपील केलं तर रिस्टोर होईल. रिस्टोर कधी होणार नाही, जर तो अंडरटेकिंग देईल की मला पुढे अपील नाही करायचं. आता जी ॲडिशनल लायबिलिटी आहे, एक लायबिलिटी पे करायची आणि ॲडिशनल लायबिलिटी पुढे पे करायची ना. इन केस वेअर द टॅक्सपेअर इज रिक्वायर्ड टू पे ॲडिशनल अकाउंट ऑफ टॅक्स लायबिलिटी ॲज पर द सेकंड प्रोव्हिजन. त्यांनी नाही भरली ती 3 महिन्यात विदिन टाईम लिमिट, तर मग SPL 05 किंवा 6 जे आलं आहे हे वॉइड होईल, म्हणजे हे बेकायदेशीर राहील, इलिगल होईल. जिकडे प्रोसिडिंग एंड झाली आहे तिकडे यावरती परत प्रोसिडिंग चालू होऊ शकते. ते त्यांनी अडीचशेचं उल्लेखन केलं की तुम्ही पहिले काय करा, टॅक्स पे करा, 3 महिन्यात ॲडिशनल टॅक्स पे करा, त्याला व्यवहार मिळेल, त्याने तो भरला पाहिजे. अदरवाईज ते वॉइड होईल ॲडिशनल टॅक्स पे नाही केलं तर. In cases where the taxpayer is required to pay any amount of interest, penalty or both in respect of any demand pertaining to erroneous refund or an account of demand pertaining to the period other than the period. बघा मल्टिपल इश्यूज आहेत, मल्टिपल इयर्स आहेत, त्याची अमाऊंट पण भरली पाहिजे दिलेलं आहे. ती अमाऊंट नाही भरली, the details of such amount have been mentioned SPL 0506. the applicant shall pay the said amount, interest, penalty both 3 महिन्यात त्यांनी भरली पाहिजे. अदरवाईज काय होईल, ही ऑर्डर वाईड होईल. ओके, तर जिकडे शो कॉज दिले तिकडे शो कॉजच्या अगेन्स्ट म्हणजे कुठलं ॲप्लिकेशन आहे SPL 01, मग त्याचा PO कोण असेल, तर PO असेल 73 मध्ये ऑर्डर काढले तो PO असेल. आणि जे B आणि C मध्ये ॲप्लिकेशन केलं आहे त्याचा PO कोण असेल, सेक्शन 79 मधला वेअर द ॲप्लिकंट फाईल. इकडे हे दिले म्हणजे कोणाकडे जाईल ह्याचं कारवाई, कोणी करायची ही कारवाई, हे दिलं. PO कोण असेल, प्रॉपर ऑफिसर कोण असेल. इकडे शो कॉज दिले त्यानेच हे बघायचे. आणि जिकडे ऑर्डर दिले मग पुढे ऑर्डर हीच पुढे काय असेल रिकव्हरी असते, मग तो PO बघेल. आता इथे आपलं पूर्ण होतं आहे. आता इथले पॉईंट कुठले राहिले, आता ह्यात कुठले ह्यातनं प्रश्न पडतात, तर जे प्रश्न पडतात ते मग याच्यामध्ये बघायचं कुठे काय दिलं आहे का, आणि मग तुम्ही कन्क्लूड करायचं की आता एक इश्यू काय होता, हा बेनिफिट कोणाला मिळेल. टॅक्सपेअर हू हॅज पेड द टॅक्स कंपोनंट इन द फुल बिफोर द डेट ऑन विच द सेड सेक्शन हॅज बीन कम इन टू इफेक्ट.
हा सेक्शन नोटिफाय होण्या अगोदरच जर एखाद्याने टॅक्स भरला आहे तर त्याला ॲप्लिकेशन करता येईल का? उत्तर वाचा तुम्ही, मग बघा. इथे काय म्हटलं, इन दिस रिगार्ड इट इज टू बी मेन्शन दॅट ऑल सच अमाऊंट पेड टुवर्ड द सेट डिमांड अप टू द डेट नोटिफाईड, म्हणजे 31 मार्च 2025च्या अगोदर कधी भरला आहे. ओके, इरेस्पेक्टिव्ह ऑफ वेदर द सेड पेमेंट हॅज बीन डन. काय म्हणतात ते काय म्हणतात बघा. Irrespective of whether such payment was made before the issuance of the demand notice or demand order or after that, shall be considered as paid towards the demand. आलं लक्षात? मी टॅक्स भरून ठेवला आहे, इंटरेस्ट पेनल्टी नाही भरलेली. हा सेक्शन नोटिफाय होईल त्याच्या अगोदर मी टॅक्स भरला आहे, तर मला बेनिफिट मिळेल का ॲप्लिकंट म्हणून? उत्तर काय यायचं? येस आहे ना. आपण हाही मुद्दा मागच्या वेळेला घेतला होता. प्लस अजून काय मुद्दे आहेत ते मी घेतो पुढे. वेदर अमाऊंट रिकवर्ड बाय द टॅक्स ऑफिसर, म्हणजे डायरेक्टली पे नाही केली, रिकव्हरी प्रोसिडिंग चालू झाली आणि तिसऱ्या व्यक्तीकडून अमाऊंट घेतलेली. टॅक्स ड्यू फ्रॉम एनी अदर पर्सन ऑन बिहाफ ऑफ द टॅक्स पेअर अगेन्स्ट अ पर्टिक्युलर डिमांड कॅन बी कन्सिडर्ड ॲज टॅक्स पेड टुवर्ड्स द सेम फॉर द पर्पज ऑफ. आता इथे 128 मध्ये बेनिफिट मिळेल का? येस म्हटलं आहे. द सेड अमाऊंट रिकवर्ड बाय द टॅक्स पेअर ॲज अ टॅक्स ड्यू. टॅक्स ड्यू तेवढी अमाऊंट घेतलेली आहे, पेनल्टी आणि इंटरेस्टची नाही घेतलेली, टॅक्सची घेतलेली आहे. तर पेनल्टी आणि इंटरेस्ट व्यवहार त्याला मिळू शकतो, तो ॲप्लिकेशन करू शकतो की माझ्या वतीने अमाऊंट टॅक्सी जमा झालेली आहे तर माझा इंटरेस्ट पेनल्टी माफ करा, असं ॲप्लिकेंट म्हणून मी ॲप्लिकेशन करू शकतो का? त्याचं उत्तर येस. वेदर द अमाऊंट रिकवर्ड बाय द टॅक्स ऑफिसर ॲज इंटरेस्ट, जर टॅक्स ऑफिसरने इंटरेस्ट किंवा पेनल्टीची अमाऊंट रिकवर केली आहे तर मग नो आहे याचं उत्तर. या तिन्ही वर्षामधले जर रिकवरी वेदर द अमाऊंट रिकवर्ड बाय द टॅक्स ऑफिसर ॲज इंटरेस्ट, फक्त टॅक्सची रिकवर केली आहे तर इंटरेस्ट पेनल्टी बेनिफिट मिळेल, पण इंटरेस्ट पेनल्टी रिकवर करून झालेली आहे नाही मिळाला बेनिफिट. कारण काय म्हटलं, एनी अमाऊंट पेड बाय द टॅक्स पेअर ऑर रिकवर्ड बाय टॅक्स ऑफिसर ॲज इंटरेस्ट पेनल्टी कॅनॉट बी ॲडजस्टेड. नाही मला ॲडजस्ट. आता पुढचं बघा मुद्दा काय. वेदर द बेनिफिट प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 128A विल बी ॲप्लिकेबल इन केसेस वेअर जिथे द टॅक्स ड्यू हॅज बीन ऑलरेडी बीन पेड अँड नोटीस ऑर डिमांड ऑर्डर अंडर सेक्शन 73 ओनली पर्टेनिंग टू इंटरेस्ट आणि पेनल्टी. बघा अजून हे आणखीन बेनिफिट आहे टॅक्स पेअरला. डिपार्टमेंटचे POचे ऑथोराईज पर्सन माझ्याकडे येऊन मी टॅक्स पेअर आहे ऑडिट करतात आणि ते फाइंडिंग मला दाखवतात की बघा ह्या केसमध्ये तुमचा टॅक्स देणं आहे, जेन्युअली तुम्ही टॅक्स देणं होतात पण तुम्ही टॅक्स दिलेला नाही. ओके, आता हे फाइंडिंग आम्ही सबमिट करणार, तुम्हाला दिले एक कॉपी, तुम्हाला डिमांड शो कॉल देणार पुढे जाऊन. तुम्ही तेव्हा भरायचा का आत्ता भरायचं बघा. मला मान्य आहे त्या टॅक्स पेअर, मी भरला तो टॅक्स आणि मग मला शो कॉल किंवा ऑर्डर आली तर माझी इंटरेस्ट पेनल्टी माफ होईल का? प्रश्न हाच आहे ना. ऑडिट किंवा इन्स्पेक्शनला जर का काहीतरी अशा प्रकारे टॅक्स देणं आहे हे टॅक्स पेअरला कळलं आणि त्यांनी जेन्युअनली टॅक्स भरलेला आहे, इंटरेस्ट पेनल्टी नाही भरली आणि त्याला नोटीस आली, ती नोटीसमध्ये काय होतं, वेअर द टॅक्स ड्यूज हॅज ऑलरेडी बीन पेड अँड द नोटीस ऑर डिमांड ऑर्डर अंडर सेक्शन 73 ओनली पर्टेन्स टू इंटरेस्ट आणि पेनल्टी. वेअर द टॅक्स ड्यूज has already been paid and the notice of demand order under section 73 only pertains to interest and penalty involved, the same shall be considered for availing the benefit of 128A. म्हणजे आता हे POला बघायचं आहे की इंटरेस्ट पेनल्टी सर्क्युलरप्रमाणे गव्हर्नमेंटचा उद्देश आहे की माफ करायची. टॅक्स भरला आहे ना, माफ करायचं, जाऊ दे. मग शो कॉज आल्यावर भरला आहे, ऑर्डर आल्यावर भरला आहे का शो कॉज देण्यापूर्वीच भरला आहे? त्यांनी टॅक्स भरलेला आहे तर इंटरेस्ट पेनल्टी माफ करा. या तिन्ही केसमध्ये माफ करायची. हाऊएव्हर द बेनिफिट ऑफ वेवर ऑफ इंटरेस्ट किंवा पेनल्टी शॅल नॉट बी ॲप्लिकेबल इन केसेस जिथे द इंटरेस्ट हॅज बीन डिमांडेड ऑन अकाउंट ऑफ डिलेड फायलिंग ऑफ रिटर्न उशिरा केला म्हणून इंटरेस्ट मागतायत, डिलेड रिपोर्टिंग ऑफ एनी सप्लाय. म्हणजे एक माझा इनवॉइस होता तो मार्चचा होता, तो मी रिपोर्ट केला ऑगस्टला
तर इंटरेस्ट मागितला जाईल ना, मग तो इंटरेस्ट द्यायचाच आहे. तो इंटरेस्ट माफ नाही. रिपोर्टिंग उशिरा केला, टॅक्स भरला, मार्चचा टॅक्स मी ऑगस्टला भरतो आणि इंटरेस्ट भरला पाहिजे त्याचा. टॅक्स भरलेला आहे पण इंटरेस्ट नाही भरला, तर तो नोटीस कसली आहे, इंटरेस्ट आणि पेनल्टीची आहे, मग ती भरावीच लागेल. तो इंटरेस्ट टॅक्स भरला म्हणून इंटरेस्ट पेनल्टी माफ करा नाही, हा वेगळा विषय. जिकडे शॉर्ट पेड नॉट पेड होता किंवा ITC इरिगेशनने रिफंड घेतला होता, तो टॅक्स भरला आहे, तर त्याची इंटरेस्ट पेनल्टी माफ होईल. पण तिथे उशिरा रिटर्न फाईल केलं, इंटरेस्ट सेक्शनमधून लागून येतो, पण तो काढता येतो, चेंज करता येतो. तो त्यांनी चेंज करून टाकला. एखादा रिपोर्टिंग, एखादा इनवॉइस एका महिन्याच्या पुढच्या महिन्यात रिपोर्ट केला आणि इंटरेस्ट नाही भरला, या 2 केसमध्ये इंटरेस्ट पेबल आहे, तो भरावाच लागेल. आणि तो इंटरेस्ट त्यांनी भरला नाही किंवा तिथे लागून येऊन पण त्यांनी डिलीट करून टाकला म्हणून त्याला इंटरेस्ट प्लस पेनल्टी पण लावली असेल, तर ती इंटरेस्ट पेनल्टी माफ नाही होणार. इंटरेस्ट पेनल्टी कुठली माफ आहे की एखाद्या कारवाईमध्ये जिकडे शॉर्ट पेड नॉट पेड किंवा ITC रॉंगली अवेल युटिलाइज आहे, मान्य केलं, इन्स्पेक्शनमध्ये ऑडिटमध्ये टॅक्सपेअरला कळलं की अरे हा जेन्युनली आपला डिफॉल्ट आहे, त्यांनी टॅक्स भरला आहे आणि मग त्याला नोटीस गेली इंटरेस्ट पेनल्टीची, तर ते इंटरेस्ट पेनल्टी माफ होईल. पण जो असा इंटरेस्ट किंवा डिलेड पेमेंट रिपोर्टिंग आहे किंवा रिटर्न उशिरा भरल्यामुळे इंटरेस्ट किंवा पेनल्टी लागली आहे, तर ते माफ नाही होणार. हे इश्यू होते. हे एवढे सगळे इश्यू आपण मागच्या वेळेला मी विचारलेलं आहे. हे प्रश्न आहेत, हे प्रश्न अनुत्तरित आहेत, त्याची उत्तरं इकडे आलेली जातात. आणि बाकी पुढचे आणखीन त्यातले इश्यू घेतलेत त्याने. इंटरेस्ट टू अवेल पार्शियल वेवर, पार्शियल इंटरेस्ट हे नाही मिळणार. मला एक इश्यू मान्य आहे, एक इश्यू मान्य नाही. तसं ते मल्टिपल पिरियड्स आहे. एका वर्षाचा मी व्यवहार घेतो, दुसऱ्या वर्षाचा मला टॅक्स तुम्ही. आता बघा कसं आहे, म्हणजे इश्यू काय 17, 18, 18, 19, 19, 20 यांनी काय केलं आहे, व्यवहार केला आहे. 20, 21चा आपण GST काउन्सिलच्या मीटिंगमध्ये आलं आहे की 20, 21चा आपण आता कारवाई चालू आहे, व्हायची आहे. अजून त्याचा टाईम पिरियड संपलेला नाही आहे, ती पूर्ण झाली, त्याचा पण त्यांना व्यवहार द्यायचा आहे इंटरेस्ट पेनल्टीचा. मग ते कसा घेणार, जर का 19, 20, 21ची पण नोटीस आलेली आहे, तो कसा व्यवहार घेणार त्याचा. जर तुम्ही देणार म्हणून सांगितलं आहे, मीटिंगमध्ये ठराव झाला आहे असा GST काउन्सिलमध्ये की 20, 21मधल्या आपण केसेस आपण रेफर करू, आत्ता आपण 3 वर्षाचा करू, कारण त्याची कारवाई पूर्ण झाली. 17, 18, 18, 19, 19, 20चा पिरियड संपलेला आहे, त्यांना व्यवहार देऊ. आणि जेव्हा 20, 21च्या शोकॉज आणि ऑर्डर जातील किंवा गेल्या असतील, त्यांना व्यवहार पुढे देऊ. इरिनेस रिफंडला नाहीच आहे. वेदर नोटीस स्टेटमेंट ऑर्डर इश्यूड that involves multiple issues and one of them is regarding इरिनेस रिफंड. वेदर an application can be filed, पण त्याची अमाऊंट भरायला लागेल. इरिनेस रिफंडचा डिफॉल्ट आहे, त्याची अमाऊंट संपूर्ण भरायला लागेल, इंटरेस्ट पेनल्टी पण भरायला लागेल, कारण त्याची इंटरेस्ट पेनल्टी माफ नाही ना. फुल अमाऊंट ऑफ टॅक्स डिमांडेड waiver of पुढे if so what is the tax amount payable, claiming waiver. Further on payment of full amount demanded in the notice statement order, if the proper officer finds that the applicant is eligible for waiver of interest or penalty or both tax period covered under section 128A in respect of tax demanded order that pertaining to demand of erroneous refund, he will reduce the liability of the extent to the his order in the remaining liability of interest and penalty or both that correspond to demand of erroneous refund remains payable by the applicant. त्याला तो इंटरेस्ट आणखीन पेनल्टी भरावी लागणार आहे. ॲडिशनल अमाऊंट पण भरावी लागेल विदिन 3 months. जे सगळं तिकडे दिलं आहे सेक्शनला रूलला, ते आणखीन इकडे त्यांनी त्याच प्रकारे इथे एक्सप्लेन सगळं केलं आहे. याला खूप वेळ द्यावा लागतो, लक्षात घ्या. मी आठवड्याभर हेच करतोय. तो सेक्शन आल्यापासून मला शिकवायचं आहे, तर हे एवढा वेळ घालवला मी त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला जर का बेसिक कळलं असेल तर तुम्ही थोडं स्वतःहून बसून सेक्शन रूल आणखी क्लिअरपैकी वाचाल तर नक्की तुम्हाला काय करायचं हे कळेल
किंवा काय चाललंय तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला कळेल. मी तुम्हाला एक्सप्लेन केलं 1 तासामध्ये, पण मला हे कळायला 1 तास लागलेला नाही आहे, मला 20-25 तास गेले. आणि मी अनेक व्हिडिओ पण इथे लोकांचे ऐकले, मग ते काय डिस्कस करतात यूट्यूबला, हे सगळं ऐकून त्यांचा काय व्ह्यू आहे, कुठले कुठले इश्यू अजूनही पेंडिंग आहेत, कुठे कुठे टॅक्सपेअरला नुकसान होते, हे बरेच त्यातनं तुम्हाला व्ह्यू कळतात. त्यामुळे इथे 1.25 तास गेला एवढा सांगण्यामध्ये. तर एखाद्या